हे बघा इथं ठेवलेत. सस्ते वाली साइकिल को एकदम महंगी वाली साइकिल कैसे बनाया जाए. एवढा पाऊस पडतोय पण भाई लेक काय भरत नाही. मनहूस पॉइंट साला. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. आत्ता वाजलेत दुपारचे 12 वाजत आलेत आणि आत्ताशी माझी गुड मॉर्निंग झाली. आय एम ड्रेस्ड अप बिकॉज मला एक शूट करायचं आहे. बट आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे ना, तो थोडा वेगळा असणार आहे. म्हणजे डेली व्लॉग काइंड ऑफ, लाईफस्टाईल काइंड ऑफ व्लॉग असणार आहे. सो बघत राहा. आणि ही आपली सायकल, आपली धन्नो बघा कशी झाकून ठेवली आहे मी, कारण इकडे पाऊस लागतो ना, सो त्यामुळे. बट आता हिला बाहेर काढायची वेळ आलेली आहे, कारण मी विचार करतोय की आपला चॅनल ज्या गोष्टींनी ग्रो झाला होता ती गोष्ट आपण परत सुरू केलीच पाहिजे. सो सायकलिंग ब्लॉग्स येण्याची संभावना आहे. पण आता याची कंडिशन बघा. हे बघा, हवा बिलकुल नाही आहे आणि टायर आहेत ना, टायर हे आता बदलायची वेळ आली आहे. म्हणजे इथे नाही घासलेले, पण हे बघा इथे मध्ये मध्ये ना अशा चिरा पडल्यात. बट तरी बघू आपण, लगेच नाही बट चेंज करावे लागणार आहेत. अँड आय एम थिंकिंग की आपण हिला हायब्रिडमध्ये कन्वर्ट केलं होतं ना, तर आता मी विचार करतो की परत MTB मध्येच कन्वर्ट करू, म्हणजे ऑफरोड वगैरे, ट्रेल्स वगैरे करता येतील. ह्या टायरवरती ट्रेल करणं थोडं अवघड जातं, कारण हे स्लिप होतात. पण आपल्या सायकलची कंडिशन अजून पण एक नंबर आहे, कारण मी ऑइलिंग करत असते बघा. ऑइलिंग वगैरे ओके. आता एक राईड करावी लागेल पावसामध्ये, त्यानंतर ॲक्च्युली कळेल की कसं काय आहे कंडिशन जरा अजून. तसं तर टायरला ग्रीसिंग, म्हणजे जे ॲक्सेल आहे त्यांना ग्रीसिंग वगैरे करायची गरज नाही आहे. बट तरी एकदा एक राईड करून आलो ना, मग कळेल सगळं काय करायचं ते. सो आज हवा वगैरे भरू. आणि आपला जो मित्र आहे अक्षय, त्याचं सायकलचंच दुकान आहे, सो त्याच्याकडे जाऊ, टायर्स वगैरे बघू जर असतील तर. अँड लेट्स सी. बाय द वे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्यात सायकल चालवायची आहे, म्हणजे मडगार्डचं आपल्याला जुगाड करावं लागेल. मडगार्ड आता मी कुठे ठेवलेत माळ्यावरती, मला आता शोधावे लागतील. सो आज मडगार्ड आपण फिक्स करून टाकू भाई. आज चालू कर देंगे. ठेवलेत मडगार्ड्स तर मिळाले. हे जेव्हा मी सायकल घेतली होती ना, तेव्हा घेतलेले मडगार्ड्स आहेत, अजून तसेच्या तसेच आहेत. मागचा जो मडगार्ड आहे ना, त्याला मी हे असं जुगाड करून फिटिंग बनवली होती, जेणेकरून तो अजून टिकून आहे. पण आता ह्यांना पहिले धुवावं लागेल, त्यानंतर मग फिक्स करावं लागेल. आता आहे आपल्याकडे टाइम, तर फटाफट करून घेऊ. त्यानंतर मग बाहेर जायचं आहे, कारण एक शूट आहे, रील शूट. सो इंस्टाग्रामवरती जर फॉलो नाही करते तर फॉलो करा, तिथे तुम्हाला सगळं काही कळत असेल. डेली अपडेट्स तिकडे येतात. यूट्यूब थोडं स्लो चालतं. स्लो म्हणजे अपडेट स्लो येतात यूट्यूबवरती. चला आता हे करून घेऊ फटाफट. सो नाव शी इज रेडी फॉर द राईड. हवा पण आपण एकदम फील करून टाकले बघा, मागच्या टायरमध्ये पण आणि पुढच्या टायरमध्ये पण. जे मी तुम्हाला बोलत होतो ना, क्रॅक्स, हे बघा हे छोटे छोटे दिसतात आहे का. इट इज नॉट अ बिग इश्यू शॉर्ट राईडसाठी, बट बघूया जोपर्यंत चालते तोपर्यंत चालू, त्यानंतर मग चेंज करायचं, जसं मी तुम्हाला आधी बोललो. आणि आपले मडगार्ड्स पण बघा एकदम फर्मली फिट झालेत. मी इकडे ना अशी फिटिंग केलेली आहे, जे नॉर्मली मडगार्ड्स येतात त्यांची फिटिंग थोडी वेगळी असते, ते इथे फिट होतात. पण माझी एक बॅग आहे ती इथे फिट होते, सो मग मी हे असं केलं. आणि हे जास्त फर्म आहे, तसं जर लावलं ना ते थोड्या दिवसांमध्ये खराब होऊन जातं. आणि हे बघा जुगाड, कलर बघा काय होता, पोपटी कलर होता. ते ग्रीन आणि पोपटी ते ऑलमोस्ट सगळंच ग्रीन ग्रीन होत होतं, त्यामुळे मी ह्याला स्प्रे पेंट केलेलं ब्लॅक, जेव्हा घेतले होते तेव्हा. हे पण आणि पुढचे पण. सो डन विथ द काम. नाव शी इज रेडी. आता आपण पहिले जो मला शूट करायचं आहे ना, ज्याची रील आपल्या इंस्टाग्रामवरती येणार आहे, इंस्टाग्राम हँडल इथे कुठेतरी पॉप होत असेल, तो जाऊन नक्की बघा आणि फॉलो करा जर तुम्हाला आवडतं तर. ते शूट करून घेतो, कारण मग त्यानंतर मला कपडे चेंज करायचे आहेत भाई. हे असे कपडे घालून काम करणं इज डोक्याच्या बाहेर. एनिवेज, तर ते करून घेऊ. त्यानंतर मग नाश्ता करू, जरा जेवू वगैरे, आणि मग पडूयात बाहेर सायकल घेऊन. बघूयात, लोणावळा लेकला जायचा प्लॅन आहे. जर मी गेलोच तर तुम्हाला दिसेलच पुढे ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग पूर्ण बघत राहा. आय नो बऱ्याच दिवसांनंतर हा शॉट तुम्ही बघितलाय. बट एनिवेज, दिस इज माय रूम अँड इट इज ऑल मेस्ड अप. हे बघा इथेच ट्रायपॉड पडलेले आहेत, इथेच सगळं. आता त्या प्रोडक्टचं आपण शूट करून आलो आहे जस्ट, आणि चेंज वगैरे करून अभी हम खाना खाएंगे. खाने में देखो क्या है, मस्त चिकन सुक्का अँड चपाती, एकदम बेस्ट. जेवू आता फटाफट. बॅग तिकडे रेडी आहे, कारण जे शूट केलं आपण त्याचा एक अजून एक पार्ट शूट करायचा आहे.
बट तो आज होईल का नाही मला माहीत नाही. आज तसा पाऊस मस्त उघडा आहे, बट स्टील त्यासाठी मला कोणतरी पाहिजे जो माझं शूट करू शकेल. आता खाऊन घेऊ, त्यानंतर मग बघू काय होतं आहे ते. टेस्टिंग कार्यक्रम. एक नंबर. दादानी बनवलं आहे भाई, एक नंबर. चिकन मटन बिर्याणी एक नंबर बनवत होतो. फिश फ्राय पण ऑल सेट. आत्ता वाजलेत 2:15 झालेत आणि आता आपण निघतोय सायकलिंगला. कालच चिटकवलेत हे शूज, सोल निघालं होतं अख्खा. सो बघूयात आज त्यांची टेस्टिंग पण होऊन जाईल भाई, की चिटकलेत की नाही. पाऊस तर उघडलाय, पण संध्याकाळच्या वेळी पाऊस येतो. सो म्हणून मी पॉन्चो पण घेतलाय. पॉन्चो घालूनच घेऊ आपण, म्हणजे टेन्शन नाही. ओके, जसं तर चिटकलेले तर आहेत प्रॉपर, बट स्टील जेव्हा वापरू तेव्हा कळेल की खरं काय ते. सेफ्टी फर्स्ट. ओके, लेट्स गो. तर मंडळी, फायनली आफ्टर सो लॉंग वी आर बॅक ऑन आर बायसायकल. तर बऱ्याच दिवसांनंतर, बट चालते एकदम स्मूथ चालते आत्ता तरी. बघू आता थोडा पाऊस वगैरे पडून गेला ना, त्यानंतर मग कळेल. तसं मी निघालो होतो तेव्हा थोडा टिपकत होता. सो म्हणून मी हे पॉन्चो घातला. डिकॅथलॉनचा आहे, काही माहिती आहे का, 699ला घेतलेला. तो 599 का 499 वाला एक येतो ना, तो एकदम लो क्वालिटी आहे. सो म्हटलं की थोडं जरा चांगला घेऊ, कारण आपल्याला सायकलिंग ट्रेकिंग वगैरे करायची आहे. आणि जो माझा जुना होता ना भाई, तो मागं जो ॲक्सिडेंट झाला का लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, त्या ॲक्सिडेंटमध्ये तो फाटला. त्यामुळे खर्च करणं पडाय. बाय द वे, निघालो तेव्हा मस्त पाऊस होता. आता बघा पूर्ण एकदम ऊन आलं आहे. तर आता मी चाललो आहे अक्षयकडे. अक्षयला भेटू, जरा टायर वगैरे बघू आणि त्यानंतर मग जाऊ लोणावळा लेकवर. आलो आहे आता आपण अक्षयकडं. अक्षय इकडे आणि काकांनी लगेच काम सुरू केलं बाई. आपला टायर इकडे चालला आहे. इथे वाटी आहे ना, याच्यामध्ये इथे खड्डा पडला आहे. सो ते चेंज करतो आता. हे पूर्ण क्रॅक झालं आहे हे आतली बाजू. मगासपासून आम्ही मस्त ट्राय करत होतो की सस्तेवाली सायकल को एकदम महंगीवाली सायकल कैसे बनाया जाए. बेअरिंगवाला जुगाड ट्राय करत होतो. पण विषय काय होतो आहे, बेअरिंगचा जो मधला ॲक्सेल आहे ना, तो प्रॉपर बसत नाही. त्याचा वेगळा ॲक्सेल असतो, तो आहे, पण तरी पण थोडंसं ते फिटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम येणारच. जुगाड ट्राय करत होते काका, पण नाही चाहते असं. म्हणजे युनिवर्सला असं पाहिजे ना की भाई नवीनच सायकल घेतली पाहिजे मी इम्पोर्टेड. बघा तुम्ही सपोर्ट करा, आपण घेऊ भाई. आहे माझी एक ड्रीम सायकल. एनिवेज, तर आता परत ते जे वाटी दाखवलं होते ना मी तुम्हाला, ते चेंज करायचे. कारण दाखवलं ती वाटी अक्षय कुठली ती आहे ना, हे ना पूर्ण ब्रेक झाले होते. बघा इथं क्रॅक आला आहे पूर्ण. हे कधी पण तुटली असती. बरं झालं की ते काम सुरू झालं. फायनली एकदम प्रॉपर झाली आता सायकल. बघा आता डग नाही. पहिले ना थोडा मायनर डग होता, त्याच्यामुळे ते फ्री व्हील पण खराब होईल, चेन पण जाईन. त्यापेक्षा काम झालेलं एकदम परफेक्ट. ॲक्सेल पण चेंज करून टाकला, कारण ॲक्सेल बेंड होता आपला. हे बघा, हा ॲक्सेल होता, हा थोडासा बेंड होता मध्ये. सो म्हटलं ते पण चेंज करून टाकू. सो एकदम ओकेमध्ये काम झालं आहे. आणि हे टायर्स आहेत 27.5 आहे बघा इथे बाय 2.10 आहे. आपले 1.9 आहे. पण आता MTBमध्ये परत कन्वर्ट करायचं चाललंच आहे. तर बघू, थोड्या दिवसांनी चेंज करून टाकू आपण टायर्स पण. मंडळी आता वाजलेत 6:30. फायनली सायकलचं काम आपलं झालं आहे कम्प्लीट. एकदम स्मूथ चालते आहे सायकल. अँड बाई वॉल पेंटिंग्स बघा काय मस्त वाटतं. बाय द वे, ही आहे स्मशानभूमी. आता मी चाललो आहे लोणावळा लेकला. सो आणि पाऊस पण आहे बघा, थोडा पडतो आहे आता, रिप. सो दाखवतो तुम्हाला लोणावळा लेक. चला. एंड हियर वी आर एट द लेक. जाएंगे एक साइड में, ज़रा रुकते.
पडतं पण भाई लेक काय भरत नाही, नाहीतर एरवी ह्या टायमापर्यंत ना पूर्ण लेक भरलेला असतो। एनिवेज पाऊस येतोय तर आपण इथनं कल्टी मारूयात आता, आणि स्टोरेज पण फुल झालाय माझा। हाच आहे तो स्पॉट जिथे आमचा ॲक्सिडेंट झाला। आणि भाई जो मी नेहमी माझा जो ब्लॅक ग्लास घालायचो ना, सनग्लासेस, ते माझे इथेच हरवले भाई। एकदम प्रिय होते ते, एकदम मस्त फ्रेम बसायची ती मला, आणि ते त्या ॲक्सिडेंटमध्ये इथेच हरवले मागं मनहूस पॉईंट आला। तर आता घरी गेल्यावर भेटतो कारण पाऊस येतोय। तर फायनली आपली मॉन्सूनची फर्स्ट राईड झाली। आय नो एकदम शॉर्ट आणि थोडकुशी राईड होती, बट ठीक आहे, राईड तर झाली ना। बाय द वे मी अख्खा सुक्का आहे, फक्त डोक्यांमध्ये म्हणजे ते हेल्मेटला जे होल्स असतात ना त्यातनं पाणी गेलं, सो त्यामुळे केस थोडीशी ओली आहेत। बाय द वे पूर्ण बाकी अख्खा सुक्का आहे, म्हणजे जो आपण डिकॅथलॉनमधनं पॉन्चो घेतलाय बाई तो वर्थ आहे। एकदम जोराच्या पाऊसमध्ये ऑब्व्हियसली तो पण काम नाही करणार आहे, बट स्टील या पावसामध्ये ओके ओके होता। सो बिग थम्स अप। आणि शूज पण आपण जे चिटकवले होते भाई ते एकदम ओके मध्ये पावसात पण भिजले, पण तरी पण आहेत चिटकून, सो ते चालतील अजून। एनिवेज, तर टॉकिंग अबाउट द सायकल, मला इच्छा आहे ऑफ रोड करायची, बट त्यासाठी आपल्याला टायर्स चेंज करायचे। सो बघूया, जरा बजेटचं पण बघावं लागेल मला, कारण आपल्याला तो राजमाचीचा पॅच आहे ना तो मला करायचा आहे सायकलवरती, म्हणजे घरून ते पूर्ण राजमाचीपर्यंत तो पूर्ण जो ऑफ रोड आहे तो। सो बघूयात, त्यावेळेस तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळू शकतं, पण त्याआधी तुम्ही सपोर्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे। सो लाईक करा आणि कमेंट करा। तर आत्ता वाजलेत 7, सो हा ब्लॉग आपण इथे संपूयात। मी आता एडिटिंगला लागतो, आणि तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी। सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत। सायनिंग ऑफ, बाय बाय।